तुम्हाला सांगतो दुनिया इकडची तिकडे झालीच चालते, पण आपला किडा मुकाने बसला पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळीच मला गौऱ्याचा फोन आला. गौऱ्या म्हणे मी पुण्याहून आलो, तुझ्या भावाला येतं का नाही भेटायला. मग मी काय चौथा गेअर टाकला आणि पांगपुंग करत आलो डायरेक्ट गौऱ्याच्या घरी. मग गौऱ्याला म्हणलं काळ आपली गाडी चाल कुठेतरी फिरून येऊ. पण पोट्ट्यावर गौऱ्यानं सध्याच आयफोन 15 घेतला. मी म्हणलं ऍपलवाले तुझ्यासारखेले फोन विकू राहिले म्हणजे लस खराब दिवस आलेला का त्या कंपनीवर. या गोष्टीवर गौऱ्यांसारखं मला घरी आणून सोडलं. मी म्हणलं देश के साथ गद्दार. मी म्हणलं थांब हम भी नोकिया 15 निकालेंगे. मग देशाचे दोन भविष्य माझ्या घरी येऊन बसले होते. मग आमच्या एकदम खतरनाक भविष्याच्या गोष्टी चालू होत्या. पोट्ट्यावर एक काम करा, तुम्ही बी आमच्या भविष्याच्या गोष्टी ऐका. एक पोट्ट काय म्हणे माहित आहे का मला एक पोट्ट म्हणे का रे, तू नेहमी केसाला कोण हात लावतो. अरे ते सगळं त्या दिवशी मग बुडावं सगळे वगैरे असे जात काय रे, की केसात हात टाकतात असे मोबाईल चालू उठलं की अरे करू काय त्यातनी. मग आम्हाला जायचं होतं हर्षदीपच्या घरी, तर हितेश गाडी घेऊन आला. हितेशले म्हणलं हा कोणता रस्ता आहे रे. तो म्हणे गुगल मॅपवर मला हेच रस्ता दाखवू राहिला होता. मी म्हणलं मित्र एक दिन तू बहुत आगे जाएगा. मग पोट्ट्या आमची जरा वणकेच्या सरप्राईजची प्लॅनिंग चालू होती. आणि तुम्हाला बी आपलं सरप्राईज पाहायचं असेल तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. मग आमच्या हितेशले चांगले काम करायची लय सवय आहे. हित्याला विचारलं कुठे घेऊन चालणार बा तू. हित्या म्हणे एक वाहक 2 माकडाला घेऊन दुसऱ्या वाघाला भेटायला चालला. पोट्ट्या यानं वाहक कोण आले म्हणलं, माकड कोण आले म्हणलं, हे काय मला समजलं नाही. एक काम करा, तुम्हीच आता कमेंट मध्ये सांगून द्या. आणि यानं जर मले माकड म्हणलं असेल तर मी याचा कार्यक्रमच करतो. मग पोट्ट्यावर तुम्ही कमेंट करून सांगा, लाईक आणि फॉलो करून घ्या. कारण लवकरच आपल्याला 1000 फॉलोअर कंप्लीट करणं आहे.